आज आपण आंबाड्याची भाजी कशी बनवायची सुकी ती बघणार आहोत। खूप छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे, कारण की काही आंबट होती खूप भाजी। आंबट जास्त होऊ नये म्हणून कसं योग्य प्रमाणात शिजायची काय सगळे टिप्स सांगितलेले आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, इथं आंबाड्याची भाजी घेतलेली आहे मी। असं पाला आणि थोडे कवळ्या काड्या असेल तर त्या पण घेऊ शकता तुम्ही। आणि इथं पहिलं पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे 1-1.5 ग्लास। तर तुम्ही जरा डायरेक्ट भाजी टाकली तर वरतून पाणी टाका। पाणी जरा गरम असेल ना तर ही टिप्स लक्षात ठेवा। जास्त पाणी गरम जर पहिलं ठेवलं ना आपण करायला तर भाजी टाकल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांमध्येच आपली भाजी चांगली वाफाळल्या जाती। हे बघा, अशा पद्धतीने खालीवर करायची। जास्त अशी गदगद भाजी शिजायची नाही। जास्त गदगद शिजल्यामुळे काय होते, भाजी खूपच आंबट होऊन जाते आणि अशी खायला अशी टेस्टी लागत नाही, अशी गचगच लागती खायला एकदम। त्यामुळे जास्त भाजी शिजून घ्यायची नाही, कारण की परातल्यामध्ये पण भाजी आपली शिजल्या जाती आणि या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला। भाजी कशी वाफाळायची परफेक्ट ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, असं हलका भाजीचं गरम पाण्यात टाकल्यामुळं कलर चेंज होतो। पूर्णतः कलर हिरवा कलर असा झाला का, कलर पहिला हिरवा असतो नंतर असा कलर चेंज झाला का भाजीचा गॅस बंद करून टाकायचा आणि गरम पाण्यात ठेवायची नाही, कारण की त्याची प्रोसेस चालूच राहते। त्यामुळं गरम पाण्यातून पटकन ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायची। ती एका ताटामध्ये काढायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायची आणि थोडं थंड होऊ द्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने सगळी एका ताटात काढून घेतलेले आहे। अशा छोटे छोटे टिप्स जर तुम्ही आंबाड्याच्या भाजीमध्ये फॉलो केलं ना तर तुमची भाजी एकदम परफेक्ट बनल्या जाईल। हे बघा, असे पाणी टाकल्यामुळे ना त्याच्यातलं जे आंबटपणा असतो ना तर खूप प्रमाणात कमी होऊन जातो आणि भाजी आपल्याला जास्त आंबट लागत नाही। नाहीतर काहीची म्हणजे खावा वाटत नाही ती भाजी, अशी होती। आणि तुम्ही जर अशा पद्धतीने केली ना तर खूप भारी होईल आणि ज्याला आवडत नाही ते पण आवडीनं खाईन। तर भाजी आपण थोडी वेगळं ठेवून देऊ। आता तोपर्यंत मसाला काढून घेऊ। इथं 15-20 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत, त्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये। भाजी 5 मिनिटं थंड झालेली आहे, तर ही भाजी आपल्याला पिळून काढायची। पूर्ण पाणी याच्यातलं काढून टाकायचं आहे आपल्याला, जेवढी पिळल्या जाईल तेवढी। हे बघा, अशी चांगली धुवून घेतल्यासारखं करायची त्या पाण्यामध्ये, म्हणजे पूर्ण आंबट पाणी निघून जातं आणि आपली भाजी आंबट होत नाही। आणि हे जे आंबट पाणी असतं ना याचा पण तुम्ही वापर करू शकतात। जे आपले पितळाचे किंवा तांब्याचे देवाचे ताटं वगैरे असतात ना तर ते तुम्ही या पाण्यामध्ये जरा भिजू घातले ना 10-15 मिनिटं तर घासायची सुद्धा गरज नाही, एकदम नव्यासारखे चकाचक होऊन जातात। इतकं पाणी हे आंबट असते। हे बघा, असं ताट घ्यायचं आणि जे काही असेल तुम्हाला घासायचं असेल पितळाचं किंवा तांब्याचं असं भिजू घालून ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये। हे बघा, लगेच निघायला सुरुवात होऊन जाते। तर चला, तर आता इथं मी मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे। आता कांदे पण आहे ना जास्त बारीक कट करायचे नाही या भाजीला कधीच्याला बी। थोडासा मोठा कांदा कट करायचा, आपण जसं पोह्याला करतो ना तसा। तर जास्त बारीक कट करायचा नाही कांदा, तुम्हाला दाखवते मी। कारण की भाजी ना मोकळी व्हायला मदत होते, नाही तर मग जास्त अशी गजगज भाजी होत नाही। त्यामुळं कांदा थोडा असं मोठ्या साईजमध्ये आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं। तर तुम्ही बघू शकता मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे। ते भाजीला कांदा थोडा जास्त लागतो आणि मिरची पण जास्त लागते, कारण की आपल्याला दुसरे कुठलेही मसाले लागत नाही। इथं कांदा कापून झालेला आहे। आता इथं मी एक कढई ठेवून घेतली, कढई गरम झाली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसंग, पोळीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता, खूप छान लागते। आता तेल गरम झालं की लगेच जिरे टाकून घेतले। जिरे चांगले फुलले का आपल्याला कांदा कापलेला टाकून द्यायचा आहे सगळा आणि कांद्याचा थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा। कांदा लवकर परताव म्हणून आहे ना चवीनुसार मीठ घालून घेत आहे, नंतर टाकणार नाही आहे। तर कांदा लवकर परतला जातो मीठ टाकल्यामुळं। आणि कांदा एकदम असं लालसर पण परतू द्यायचा नाही आपल्याला, हलका गुलाबी कलरवर परतून द्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीनं परतला का लगेच आपल्याला जो मसाला वाटण तयार करून घेतलं ना ते टाकून द्यायचं आणि 1-2-3 मिनिटं ते वाटण चांगलं कच्चापणा निघून गेला पाहिजे, तर चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे आपली भाजीची टेस्ट डबल होऊन जाते आणि कांदा पण परतला जातो। हे बघा, अशा पद्धतीनं चांगले 2-3 मिनिटं परतून घेतले का त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भाजी टाकायची आहे।
आणि भाजी टाकायच्या टायमाला बी डायरेक्ट गोळा असं टाकायचं नाही, अशी हातानं मोकळी मोकळी करून भाजी टाकायची। हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण अशी मोकळी मोकळी करून टाकली ना तर अशी तुमची भाजी एकदम मोकळी मोकळी आणि एकदम मी जसे जसे टिप्स सांगितले तुम्हाला तशा पद्धतीनं जर तुम्ही केली ना तर तुमची भाजी एकदम अशी मोकळी सळसळीत आणि योग्य प्रमाणात शिजून तयार होईल। आणि पहिल्यांदा जर बनवत असाल तर खूपच भारी बनवल्या जातील। तुम्ही बघा, मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी बनली तुमची भाजी म्हणून। आता याला आपल्याला आहे ना 5 मिनिटं चांगलं परतू घ्यायचं आहे मसाल्यामध्ये कांद्यामध्ये। तर बघा आपली राहिलेली जी भाजी शिजायची ती याच्यामध्ये शिजून जाते, नाहीतर अगोदरच आपण शिजून जर घेतली ती एकदम गोळा तयार होतो। तर आपली भाजी एकदम व्यवस्थित परतली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता किती छान मस्त झालेली आहे भाजी। तर आता आपण हे बघा गॅस बंद करूया, मस्त झालेली आहे भाजी एकदम मोकळी मोकळी। तर आता काढून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी